हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ब्रह्मानंद स्वामी महाराज की. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनिंद्रे. समागत्य तीर्थस्य मानंदकंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं, लसत्कुंडलाक्रांत गण्यस्थलांगम. जपारागबिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नीलांबुजश्यामलं कोमलांगम, सीतासमारोपितवामभागं. पानो महासायकं चारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमो शिवाय. मनोजवं मारुतुल्यवेगं, जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कार होऊन आता संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची सकल संत चरित्र मालिका. संपूर्ण संतांच्या चरित्राचा या मालिकेद्वारे घेतला जाणारा हा मागोवा. त्यामध्ये आज आपण संत चरित्राचं श्रवण करणार आहोत, ते परिसा भागवत यांच्या. पंढरपूर हे क्षेत्र भूवैकुंठ म्हणून वर्णिले गेलेले. संत संप्रदायाचा उद्गम, संत प्रिय भगवंताचा उद्गम. वारकरी संप्रदायाचं उगमस्थान असं असणारं हे पंढरपूर. विठ्ठल भक्ती जिथून सुरू झाली, जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. जन्माला एकदा आलं, त्याच्या जन्माचं सार्थक. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिले. किती बी तीर्थक्षेत्रांचं वर्णन ऐका, पहा, फिरा. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणये तुका पंढरीशी. किंवा सप्तपुऱ्यात चारी धाम, समुद्र यात्रा, 12 ज्योतिर्लिंग, हे संपूर्ण तीर्थक्षेत्र जरी केले तरी तुकोबाराय सांगतात, अशा उदंड यात्रा आणि तीर्थाटने करून माणसाला मुक्ती मिळत नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर, ऐसा विटे वर देव कोठे. काय असं पंढरपूरमध्ये भरलेले,
काय असं पंढरपूरमध्ये सापडलेले का जे एक क्षेत्र सोडून कुठलेही वारकरी संप्रदायातले संत वाङ्मयामध्ये एक क्षेत्र आणि एक देव सर्व संत हे सोडून दुसरं कशाचं वर्णन तिथं करत नाही. तुकाराम महाराज सांगतात, ज्या सुखाचे प्राप्तीसाठी तुम्ही धावपळ करतात ते सर्व सुखाचं जे आगर आहे ज्ञानोबारायांनी सांगितले. वरपासून क्रमानं जरी आपण विचार केला, प्रथमतः ज्ञानोबारायांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर म्हणे गोरा कुंभार. किंवा तुकोबारायांनी तर सांगितले तेच एक, ते सोडून दुसरं नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. असं ज्या क्षेत्राचं महात्म्य आणि असं ज्या देवाचं महात्म्य, वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्त आहे. भक्ती संप्रदायामध्ये 3 देवांची भक्ती केलेली आपल्याला आढळून येते. उत्तर भारतात कृष्ण भक्ती आणि राम भक्ती. राम भजन को दिया कमलमुख राम भजन को दिया. मीराबाईनं मात्र मीरा कहे प्रभू गिरीधर नागर अशी कृष्ण भक्ती सांगितली. कबीर महाराजांनी राम भक्ती सांगितली. नरसिंह मेहतांनी दोन्ही देवांची भक्ती सांगितली. परंतु वारकरी संप्रदायानं कृष्ण भक्ती आणि राम भक्ती हे एकच आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणि त्याचं एकत्रीकरण करून भक्तीमधला द्वैतभाव आणि भक्तीमधला संप्रदाय द्वैत नष्ट करून त्यांनी विठ्ठल भक्तीवर लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यासाठी पंढरपूर या एका क्षेत्राची निवड केली. या संपूर्ण संत संप्रदायाचं आणि संत वाङ्मयाचं एक विशेष सज्जनव जर तुम्ही अभ्यासलं, कुठल्याही संतांनी रुक्मिणीची भक्ती केलेली आपल्याला दिसून येत नाही. सहज परसंत पर वाङ्मय जर आपण मोजलं तर आपल्याला सुमारे 50 संतांचे अभंग मराठीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये उपलब्ध आहेत. नाथ महाराजांचे सुमारे 5000 अभंग आहेत. नामदेव महाराजांचे सुमारे 5000 अभंग आहेत. जगद्गुरू तुकोबारायांचे 5000 अभंग आहेत. असे मिळून 15000 अभंग. ज्ञानदेव निवृत्ती मुक्ताबाई आणि सोपान काका यांचे मिळून 2000 अभंग आहेत. इतर संतांचे कोणाचे 300, कोणाचे 200, कोणाचे 100, कोणाचे 50 असे सर्व आकडे जर एकत्र केले तर साधारण 25000 अभंगांचा वारकरी संप्रदायाच्या रचनेमध्ये हिशोब लागतो. मीराबाई, नरसिंह मेहता, कबीर, सेना महाराज असे सगळे एकत्र केले. याच्यामध्ये कोणत्याही संतांचा अभंग रुक्मिणीचं वर्णन करणारा दिसत नाही. काही अभंग विठ्ठलासाठी स्त्रीलिंगी लिहिलेले आहेत. त्यामध्ये जनाबाईचे अभंग आहे. ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, किंवा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. याच्यामध्ये स्त्री म्हणून, आई म्हणून जो उल्लेख केलेला आहे तो पांडुरंगाचा स्त्रीलिंगी केलेला उल्लेख आहे, पण रुक्मिणीवरती अभंग आपल्याला सापडत नाही. हे एक वेगळं असं एक वैशिष्ट्य आहे. कारण शक्ती आणि शिव वारकरी संप्रदाय भिन्नता मानत नाही. भिन्नता मानली की द्वैत तयार होतं. द्वैत मानलं की वाद तयार होतात. वादाचा विवाद होतो, विवादाचा वितंडवाद होतो आणि वितंडवादाने संप्रदाय भ्रष्ट होतो. भ्रष्ट संप्रदाय कालांतराने नष्ट होतो. हा नियम आहे. म्हणून संतांनी हा द्वैत भेद केला नाही. पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं मंदिर वेगळं नाही, पण विठ्ठल आणि रुक्मिणी एकत्र उभे नाहीत हे बी सत्य आहे.
मला ही सगळी पूर्वपीठिका कशासाठी सांगायची आहे की आपण ज्या संतांचं चरित्र आज पाहणार आहोत त्या परिसा भागवतांनी पंढरपूरमध्ये राहिल्यानंतर भक्ती रुक्मिणीची केलेली, विठ्ठलाची केली नाही. नरहरी सोनाराने पंढरपूरमध्ये राहून भक्ती शंकराची केलेली आहे, विठ्ठलाची केलेली नाही. त्यांचा वेगळा भाग, वेगळं चरित्र आणि त्याच्यातलं महत्त्व आपण त्यांच्या चरित्रामध्ये बघू. पण ही दोन संत पंढरपूरमध्ये राहून वेगळ्या प्रकारचे भक्ती करणारे संत आहेत. पण भक्ती मात्र त्यांनी अनन्य केलेली आहे, इतकी अनन्य केलेली आहे का परिसा भागवत, दोन कारणं त्यांना परिसा भागवत म्हणण्याचे. तसं भागवत कथा सांगणारे, भागवत महात्म्य सांगणारे भागवत महाराज, संत भागवत महाराज हे पंढरपूरमधले एक ब्राह्मण संत आहे. ते ती भागवत कथा सांगताना भागवत परिसा असं म्हणायचे. मराठीमध्ये परिसा शब्दाचा अर्थ श्रवण करा, ऐका, लक्ष द्या असा होतो. मग परिसा भागवत त्या लोकांना परिसा असं म्हणायचे. भागवत परिसा म्हणजे ऐका. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, इकडे लक्ष द्या, किंवा तरी अवधान एकले देईजे, अशा अर्थाने परिसा शब्द मराठीमध्ये येतो. म्हणून लोक त्यांना पुढे पुढे परिसा म्हणायला लागले. असा एक प्रवाद आहे किंवा अशी एक दंतकथा आहे. पण त्यांची भागवत कथा इतकी सुंदर सांगितली जायची का ती भागवत कथा लोकांना आवडो पण रुक्मिणीला इतकी आवडायची का त्यांच्या भागवत कथेमध्ये रुक्मिणी येऊन बसायची. असं म्हणतात की संत तुलसीदासांच्या कथेमध्ये हनुमान येऊन बसायचे, तसं संत भागवतांच्या भागवत कथेमध्ये रुक्मिणी स्वतः येऊन बसायची. एक वेळेला त्यांनी भागवत कथेमध्ये लंकेचं वर्णन ते सांगत होते. 9व्या स्कंदामधलं रामायण ते भागवत कथेमध्ये सांगत होते. एका स्वतःला सहज प्रश्न पडला, म्हटले का हो लंका कशी आहे. भागवत महाराजांना, भागवत परिसा भागवतांना त्यांनी विचारलं. त्या प्रश्नाचं उत्तर भागवत महाराजांकडे नव्हतं. मोठा प्रश्न त्यांच्या पुढे तयार झाला का आता कशी आहे लंका. पण मग त्यांनी रुक्मिणीकडे बघितलं. लोकांना रुक्मिणी दिसत नव्हती, पण त्यांना माहीत होतं इथं रुक्मिणी बसलेली. ते हुशार होते, त्यांनी पाहिलं. जे आपण पाहिलंच नाही त्याचं कसं सांगायचं, कारण आपल्याकडे प्रमाण नाही. पण पाहिलेला कोणीतरी इथं बसलेला आहे त्यांचं लक्षात आल्यावर त्यांनी रुक्मिणीला सांगितलं, माते तूच दाखव मला लंका कशी आहे. मग रुक्मिणी मातेला त्यांनी विचारलं लंका कशी आहे. रुक्मिणीनं सांगितलं, विचारतो कशाला, चाल माझ्याबरोबर, तुला लंकाच दाखवून आली. आणि मग रुक्मिणीनं भागवतांना विचारलं, उचललं आणि थेट लंकेमध्ये नेऊन सोडलं. कारण तिनं वनवासाच्या काळामध्ये 14 वर्षापैकीचा 6 महिन्याचा काळ हा लंकेमध्ये घालवला होता. जेव्हा रावणानं तुकाराम महाराजांनी दिलेल्या प्रमाणाप्रमाणे लंकेमध्ये रावणानं सीतेला चोरून नेलं. लंकेचं वर्णन तुकाराम महाराजांनी स्वतः केलेले. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगितली संख्या जैशी तैशी, 1 कोटी घरे पाषाणाची तेथे. अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले. शुद्ध कांचनाची 7 कोटी. किंवा लंकेचं अजूनही वर्णन करतात तुकाराम महाराज का लंकेमधला रावण हा वंशाचा संबंध धातयाचा, म्हणजे ब्रह्मदेवाचा पंतू असलेला हा रावण, उच्च कुळातला रावण. आणि त्याने उभं केलेली ही सोन्याची लंका. अशा त्या लंकेचं वर्णन मी काय करणार. त्याच्यापेक्षा रुक्मिणी म्हणली, चल मी तुला तिथं घेऊन जाते. आणि त्यांनी परिसा भागवतांना उचललं, लंकेमध्ये नेऊन सोडलं. तो म्हणला, माते तू मला इथं सोडून कुठं चालली, मला इथं काय सापडणार आहे, हे सगळं असं सोन्याचं आहे, मग मला तूच दाखव. मग बोटाला धरून रुक्मिणी मातेला त्यांना लंका दाखवायचा कार्यक्रम सुरू केला.
मग सांगितलं हा रावणाचा राजवाडा, इथं रावण राहायचा. तो मंदोदरीचा महाल, तिथं मंदोदरी राहायची. तो पलीकडचा म्हटला मेघनाथांचा महाल, म्हणजे मेघदूत असं त्याचं नाव, मेघनाथाचा. त्याच्या पलीकडे तो म्हणला सुलोचनाचा महाल, तो रावणाच्या डाव्या बाजूला कुंभकर्णाचा महाल. असं ते दाखवत चालले होते. म्हणलं काय सोन्याचं राज्य, केवढं मोठं सामर्थ्य. त्या परिसा भागवतांना मोठा प्रश्न पडला, यार काय रावण दुर्दैवी. रावणा राज्य गंभीर केले. जर सीता चोरून आणली नसती, एक वाईट काम केलं नसतं, तर यार तुझी लंका आजपर्यंत राहिली असती. केवढा ज्ञानी तू, तुझ्या वैभवाची साक्ष आजही ही लंका देते. केवढं मोठं सामर्थ्य. दुर्बुद्धी ते म्हणा कदानुपजो नारायणा. पण रावण चुकला. रावणा राज्य गंभीर केले. सीते सारखे रत्न चोरून नेले. सीते सारखे रत्न तुला पचेना. 14 चौकड्याचे राज्य तुला भोगवेना. 14 चौकड्याचं राज्य रावणाला ब्रह्मदेवानं दिलं होतं. आता ह्या 14 चौकड्या काय भानगडे ते एकदा तुम्हाला सांगतो. एक चौकडी म्हणजे 4 युग. 4 युग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. क्रम असा असतो, कलियुगाकडून मोजायचं. कलियुगाचा कालावधी 8,32,000 वर्ष. त्याच्या दुप्पट द्वापारयुग 4,32,000 वर्ष कलियुगाचा कालावधी. त्याच्या दुप्पट द्वापारयुग म्हणजे 8,64,000 वर्ष. त्याच्या दुप्पट त्रेतायुग म्हणजे 17,28,000 वर्ष. आणि त्याच्या दुप्पट सत्ययुग म्हणजे 34,56,000 वर्ष. म्हणजे 34,56,000 अधिक 17,28,000 अधिक 8,64,000 अधिक 4,32,000, ही झाली अर्धी चौकडी. हे 4 युग संपले का एवढ्याच वर्षाची रात्र असते. अशी ही एक चौकडी. अशा 14 चौकड्या बदली करायच्या. एवढं होतं रावणाचं आयुष्य. वंशाचा संबंध धातयाचा असं म्हणतात. 14 चौकड्या, एक चतुर्युगाची चौकडी. आणि तेवढी रात्र घेतली का तेवढं इंद्राचं आयुष्य असतं. म्हणजे एवढं आयुष्य आणि एवढं वैभव रावणाला जे दिलं ब्रह्मदेवानं, रावणाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 14 वेळा इंद्र बदली झाला. 14 वेळा. किती? 14 वेळा त्या इंद्र बदली झाला. इतकं मोठं आयुष्य त्याला दिलं होतं. पण हे संपूर्ण राज्य धोक्यामध्ये आलं किंवा नष्ट झालं का? रावणा राज्य गंभीर केले, म्हणजे धोक्यात आणले. का? तर एक सीतेसारखे रत्न चोरून नेले. आणि एक पतिव्रतेचा शाप तिला रावणाला पचला नाही. सीतेसारखे रत्न तुला पचेना. 14 चौकड्याचे राज्य तुला भोगवेना. परिसा भागवतांनी वाटलं काय यार वाईट. आणि मग ते 2 महाल ओलांडले, 3 महाल ओलांडले. इंद्रजिताचा महाल ओलांडला, पुढे कुंभकर्णाचा आला. आणि कुंभकर्णाचा महाल ओलांडल्यानंतर मग थोडासा टाळ पखवाजाचा आवाज ऐकू यायला लागला. त्यानं रुक्मिणी मातेला विचारलं. परिसा भागवतांनी म्हणला, माते हे काय? आवाज येत होता, विठाला 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 विठाला. टाळ वाजत होते, पखवाज वाजत होता. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्वहा विठ्ठल बरवा, त्वहा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. त्वहा विठ्ठल बरवा, त्वहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, बापर खुमा देवीवर. त्वहा विठ्ठल बरवा, त्वहा माधव बरवा. हे कसं इथं ऐकू येतं म्हटलं? हे तर कलियुगातलं. तू मला इथे घेऊन आली, ही लंका आहे, आणि इथं तर हे ज्ञानोबारायांचा अभंग ऐकू येऊ राहिला, आणि हा आवाज मला ओळखीचा वाटतो. परिसा भागवताला देव रुक्माईनं सांगितलं, अरे बाबा ही श्रीलंका आहे.
हे रावणाचं राज्य आहे, पण ते मी तुला कलियुगातलंच दाखवते. आणि हा समोरचा जो महाल आहे तो सज्जनाचा महाल आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. भगवान प्रभू रामचंद्राने विभीषणाला वर दिलाय का तू इथे असला आणि नसला तरी तुझ्या महालामध्ये माझं कीर्तन नेहमी चालू राहील. हे कलियुग आहे आणि कलियुगातला सर्वश्रेष्ठ कीर्तनकार आहे विष्णुदास नामा, गाई सदा प्रभू रामा. आणि म्हणून इथं जे कीर्तन चाललंय ना परिसा, हे कीर्तन नामदेव महाराजांचं कीर्तन आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. त्या परिसा भागवताला मोठा प्रश्न पडला. त्याला लंका पाहायचं तर त्याच्या डोक्यातलं निघूनच गेलं. पण तो म्हणला हे काय भानगड आहे, केवढं मोठं सामर्थ्य आहे. मी स्वतः भागवत सांगणारा माझ्यासारखा कोणी या जगामध्ये श्रेष्ठ नाही असा गर्व परिसा भागवतांना होता. आणि तिथं तर कीर्तन नामदेवाचं चालू पंढरपूरमध्ये. आणि ते पंढरपूरमध्ये परिसा भागवत स्वतःला फार श्रेष्ठ समजत होते, त्यांना गर्व झालेला होता. आणि ते नामदेवाला काहीच मानत नव्हते कीर्तनाच्या बाबतीमध्ये. म्हणून मोठा प्रश्न पडला. मग त्याने सांगितलं आता मी लंका पाहिली, मला पंढरपूरमध्ये घेऊन चाल. मग रुक्मिणी त्याला पंढरपुरामध्ये घेऊन आली आणि नामदेवांना ते भेटले. पण तरीसुद्धा त्यांच्या मनातला गर्व मात्र गेला नव्हता. रुक्मिणी मातेला त्यांनी सांगितलं हे देवी, मी तुझी एवढी कथा करतो, तू माझ्यावर एवढी प्रसन्न आहे आणि माझी लेकरं बाळं उपाशी मरतायत. रुक्मिणी म्हणले अरे असं व्हायला नको. मग रुक्मिणी मातेनं त्या परिसा भागवताला त्या भागवत कथेवर प्रसन्न होऊन एक परीस दिला. तो परीस दिल्यावर तो परीस घेऊन ते घरी आले आणि त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं आता आपल्याला मिटली संसाराची चिंता, आता काही टेन्शन राहिलं नाही. आता रोजची हरिकथा करायची. करू नाम घोष सदा हरी कथा किंवा सदा नाम घोष करू हरी कथा. याच्या व्यतिरिक्त दुसरं आता काही करायचं नाही. हे कोणाला दाखवायचं नाही. हे धन परिस आहे हा लपून ठेवायचा. आपल्याला जेवढं गरज असेल तेवढंच लोखंड घोसून आणायचं, त्याला हा परिस लावायचा, तेवढं सोनं करायचं, ते मोडायचं आणि आपला चरितार्थ प्रपंचाचा चालवायचा. ती म्हटली चालेल, काही हरकत नाही. पण परिसान भागवतांना जसा त्या बाबतीमध्ये गर्व होता की मला रुक्मिणी प्रसन्न आहे. नामा जरी स्वतःला विष्णुदास नामा म्हणत असला, पण नामा हा विष्णुदास नसून विप्रदास आहे. त्यानं ब्राह्मणांची सेवा करावी. तो शिंपी आहे, साध्या कुळातला आहे. मी ब्राह्मण आहे, मी श्रेष्ठ भक्त आहे, रुक्मिणी माझं पुराण ऐकते, ह्या गर्वामध्ये तो होता. त्या परिसा भागवतच्या पत्नीनं एक दिवस बोलता बोलता राजाईला हे सांगितलं का आमच्या घरामध्ये परीस आहे. राजाईला मोठं कुतूहल वाटलं. ते म्हणले आमची तर एवढी देवाची सेवा करतात, लोक म्हणतात का बा नामदेवा हाती दूध प्याला किंवा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, पण आमच्या महाराजांना तर काय देवानं असं काही दिलं नाही. त्यांची भक्ती खरी आहे का खोटी आहे, का यांचा देवच खोटा आहे, पण तुमच्या महाराजांची भक्ती चांगली दिसते. म्हटली मला खरोखर दाखव. दर्पोक्ती ही नेहमी माणसाला मारक ठरत असते. अति दर्पे हाता लंका, अति मानेश्य करवावा, अति दानात बलिर्बद्धा, नाही का. त्याच्यामुळं माणसाने गर्व करू नये. पण त्या परिसा भागवतच्या बायकोनं ते फुशारकीनं सांगितलं. राजाईला कुतूहल वाटलं आणि तिनं परीस मागितला. म्हणला थोडंसं सोनं करीन आणि तुझा आणून दी. ती तो घरी घेऊन आली आणि तिनं थोडंसं सोडं केलं, जरा किराणा माल भरून आणला. पण योगायोगानं नामदेव महाराज त्याच वेळेला घरी आले आणि त्यांनी विचारलं अरे आज घरामध्ये जरा घमघमाट दिसतो, गाईच्या तुपाचा वास येतो, काय भानगड आहे, एकाएकी काही चेटूक प्रसन्न झालं का काय. कारण आम्ही सदैव सुडके आम्हा पाहुनी चोर धाके. नामदेव महाराज रस्त्याने चालले तर 4 चोर समोर येताना एका चोरानं दाखवले चल रस्ता बदलून घेऊ. दुसरा चोर म्हणला का बरं, ते का पैलवान आहे का रे. म्हणला पैलवान नाही, पण ते संत आहेत, त्यांच्याकडे कदरफी नाही, कवडीचा पत्ता नाही, आपल्याकडूनच 10-5 रुपये मागायचे, त्याच्यापेक्षा आपण दुसऱ्या रस्त्याने निघून जाऊ, कशाला त्यांचं तोंड पाहायचं. इतकी पैशाची वानवा असणारे नामदेव महाराजन घरात गाईच्या तुपाचा वास यायला लागल्यावर ते म्हटले आम्ही सदैव सुडके आम्हा पाहुनी चोर धाकेन, आमच्या घरामध्ये आजचं एवढं वैभव कुठून आलं. खरं सांग म्हणले राजाई. आता तुका म्हणे पतिव्रता किंवा पतिव्रता नारी व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, या उक्तीप्रमाणे
तिला खोटं बोलता आलं नाही. तिनं नामदेव महाराजांना सांगितलं, म्हटलं त्या तुम्ही तरी काय भक्ती केली म्हटली, काय तुमचं क्रेडिट आहे, काय तुमची पत आहे देवाच्या दारामध्ये. लोक म्हणतात तुमचं तप आहे, पण तप शब्द उलटा केला तर पत अजिबात नाही. आपली खायची वानवा आहे म्हटली. दिवसा आड चूल पेटवायची पाळी येऊन राहिली. त्या परिसा भागवतानं बघा रुक्माई प्रसन्न झाली त्याला आणि तिनं परीस दिला. परीस तो घरी घेऊन आला. रोज थोडं लोखंडाचं सोनं करतो आणि आरामामध्ये राहतो, भागवत सांगतो, रुक्माई भागवत ऐकती. मग त्याची का भक्ती खोटी आहे का? तुमच्याबरोबर देव जेवतो आणि तुम्हाला रुपया मागता येत नाही, त्याचंही कथा रुक्माई स्वतः ऐकते. मग ते देव काय म्हणतो का धन दंपती घेऊ नका. नामदेव महाराज म्हटले बरं असेल तर असेल, पण मला दाखव तरी परीस असतो तरी कसा. आणि मग तिनं तो परीस दाखवला. नामदेवाने जसा धरला, पाहिलाच नाही, जसा धरला तसा चंद्रभागे स्नान तुका मागे याची दान, दिला फेकून. चंद्रभागेमध्ये परीस बुडाला. दुसऱ्या दिवशी परिसा भागवतची बायको मागायला आली. राजाई रडत बसली. म्हणली कुठून देऊ, आमचे कुळी नव्हते आईशी, हे आमचं धनी असंही. म्हटलं याने दिला फेकून चंद्रभागेमध्ये, आता मला काय देता येणार आहे. तिचं डोकं चालं ना. ती परिसा भागवतची बायको रडत गेली. तिनं परिसा भागवतांना सांगितलं. म्हणले काय वाढता हा पुण्य धर्म केला. धर्म करायला गेले आणि अधर्म अपकार आपल्या वाट्याला आला. मग ते परिसा भागवत फार दुःखी झाले आणि ते बी येऊन बसले राजाईला, आमचा परीस द्या. आता राजाई म्हटली चला आपण सगळेच मिळून नामदेवाकडे जाऊ. नामदेव महाराजांचं वाळवंटामध्ये कीर्तन चालू. कुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. आणि हे जाऊन पोचले आमचा परीस द्या. नामदेवाला कोडं उलगडलं. म्हटले असं झालंय का. म्हटले या इकडं. का हो परीस पाहिजे का तुम्हाला. म्हटले हो लगेच पाहिजे. नामदेव महाराज म्हटले अरे माझं ऐक बाबा, धनाचा लोभ करू नको. करोनी जतन कोणा कामा आले धन, किंवा प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची वाढे मान. याच्या नादी पडू नको. देव हुशार आहे मोठा, खऱ्या भक्ताची परीक्षा घेतो, दे नाद सोडून. पण परिसा भागवत म्हटले मला माझा परीस पाहिजे, मला बाकीचं मला तुमचं ब्रह्मज्ञान ऐकायचं नाही, मला माझा परीस पाहिजे. नामदेव महाराज कीर्तनातून उठले, चालू आणि तिकडे गेले. चंद्रभागेमध्ये गुडघ्याभर पाण्यात गेले. पाण्यामध्ये तळाला हात घातला आणि एक मूठभर खडे आणून परिसा भागवतच्या हातात दिले आणि सांगितलं घ्या याच्यातला कोणता आहे. सगळे परीसच होते ते. परिसा भागवतांनी त्याच्यामधून एक खडा निवडला आणि शेजारी लोखंडाला लावून पाहिला. अरे म्हणले हो हा बी परीसच आहे. दुसरा उचलला लोखंडाला लावून पाहिला. म्हणले हा बी परीसच आहे. बरं झालं म्हटले. नामदेव महाराज म्हटले सगळे न्या पाहिजे. तर तो म्हणला नको, माझा माझा मला बाद झाला. त्यांनी परीस घेतला आणि घरी निघून गेले. पण त्यांच्या मनातलं ते गेलंच नाही. बोलताना मात्र ते नामदेवाला म्हटले, पण मनातून त्यांना नामदेवाची थोरवी कळली. दुसऱ्या दिवशी ते भागवत कथेला जाऊन पुन्हा मंदिरामध्ये बसले. मंदिरामध्ये देवाच्या मागच्या बाजूला ते भागवत कथा करायचे, कारण रुक्मिणी ऐकायची. रावळाच्या पुढे नामदेव महाराज कीर्तन करायचे. नामदेव महाराजांच्या कीर्तनाची एवढी ख्याती होती का नामदेव महाराज जिथं कीर्तन करायचे तिकडे देऊळं फिरायचे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, मीराबाई हाती विष प्याला. एवढं त्यांचं सामर्थ्य होते. म्हणजे नामदेव देवाच्या पुढे कीर्तन करायचे हे झालं वास्तव. पण नामदेव जिथं कीर्तन करायचे तिकडे देवळाचं तोंड फिरायचं, देव त्यांच्याकडे तोंड करून कीर्तन ऐकायचा. हे मात्र मागच्या बाजूला कीर्तन करायचे, रुक्मिणीच्या जवळ भागवत कथा करायची, रुक्मिणी ऐकायची, देव मात्र मागे वळून पाहायचा नाही. पण त्या कीर्तनात बसल्यावर परिसा भागवताला भागवत कथा सांगताना त्या दिवशी शंका आली. रुक्मिणी मातेला समोर पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, म्हणले आई तू माझी भागवत कथा ऐकायला येते, तुला कथा आवडते ना. म्हटले हो बाळा, तुझी कथा फार रसाळ आहे, फार गोड आहे, फार गोड भाव त्याच्यामध्ये असतो, माझं मन रिक्त रमतं म्हणून मी येते. ते म्हणले आई एक काम करा ना, सारे लोक म्हणतात का परिसा भागवताच्या कथेत काय दम नाही, ती देवाच्या पाठीमागं चालते, ऐकत असेल तर रखमाई ऐकत असेल, काय बाळ बोबडं जरी असलं तरी आई त्याचं कौतुकच करते. पण नामदेवाचं कीर्तन देव कीर्तन ऐकावं तर नामदेव महाराजांचंच, कीर्तन करावं तर नामदेवानेच. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. एक दिवस म्हणला आई तुमच्या पाया पडतो की त्या नामदेवाचेच लोक प्रशंसा करतात, त्याची ख्याती गातात, त्याला माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त म्हणताय. माझी एक विनंती मान्य करा ना, एक दिवस देवाला भागवत कथा ऐकायला इकडे घेऊन या ना.
एवढ्या दिवस भागवत कथा ऐकून परिसाला प्रसन्न होणारी ती रुक्मिणी, तिनं मात्र त्या दिवशी परिसा भागवतलाच हात जोडले आणि त्याला सांगितलं, बाबा तेवढं मात्र जमणार नाही. मी स्वतः, तू इथंच काय स्मशानात कथा केली तरी तुझी कथा ऐकायला येईल, तू जिथं कथा करशील तिथं तुझी कथा मी ऐकायला येईल, पण ते देवाला मात्र तुझी कथा ऐकायला येणं माझ्या हातामध्ये नाही. जर तुला पांडुरंगाने तुझी कथा ऐकावी असं वाटत असेल, किंवा जर तुला पांडुरंगाचं कथेत दर्शन घ्यावं असं वाटत असेल, तर मग त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, तुला नामदेव महाराजांना शरण जावं लागेल. कारण देव हा नामदेवाचा बांधलेला आहे. देव हा उने न साये दासाची. तू नामदेवाची निंदा करतो, ती देवाला सहन होत नाही. नामदेव देवाचा प्रिय भक्त आहे, अनन्य भक्त आहे, श्रेष्ठ भक्त आहे, महत् भक्त आहे. आणि विशेष म्हणजे नामदेव देवाचा साधा भक्त आहे. नामदेवाला नामदेवाची सगळ्या बाजूने देवानं परीक्षा पाहून त्याला प्रसन्न केलेले. आणि त्याच्यामुळं जर तुला विठ्ठल दर्शनाची आवश्यकता असेल तर तुला नामदेवाला शरण जावं लागेल. आणि मग मात्र परिसा भागवताला ते मान्य करावं लागलं. त्यांच्या मनातला गर्व गेला. त्यांनी पाठीमागं भगवत कथा करण्याचं बंद केलं आणि ते नामदेव महाराजांना शरण गेले. परिसा म्हणे नाम्या मी तुझं देखिले, प्रत्यक्ष विठ्ठले आईशे जाण. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे बाबा, मी लंकेमध्ये रुक्माईनं मला नेऊन सोडलं, तिथं बिभीषणाच्या महालात तुझं कीर्तन चालू होतं, आणि इथंही मी रुक्माई माझी कथा ऐकायला येते, पण मी जेव्हा देवाला आणायला सांगितलं तेव्हा रुक्माईनं मात्र सांगितलं, बाबा त्या बाबतीमध्ये माझं डोकं चालणार नाही. जर तुला पांडुरंग पाहायचा असेल, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, तो नामदेवाच्या कीर्तनामध्ये तुला भेटेल. आणि म्हणून मी तुला शरण आले. नामदेव महाराजांनी शरणागती अनन्य पत्करल्यानंतर परिसा भागवताच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला ब्रह्मसाक्षात्कार घडवला. जेव्हा ब्रह्मसाक्षात्कार त्याला घडला त्यावेळेला परिसा भागवताचा अभंग आहे की परिसा म्हणे नाम्या म्या तुझं देखिले, प्रत्यक्ष विठ्ठले आईशे जाण. मी जेव्हा तू गुरु म्हणून स्वीकारलं त्यावेळेला तू आणि विठ्ठल वेगळाच नाही. गळ्यामध्ये टाळ घेतलेला विठ्ठल नामदेव आहे का वैजयंती माळ घातलेला नामदेव विठ्ठल आहे तेच मला समजेना. नेमका विठ्ठल कोणता आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. कटेवरचं ध्यान उतरून कीर्तन करते का कीर्तन करणारं ध्यान कमरेवर हात ठेवून विटेवर उभं राहिले? त्याचा प्रश्न मला अजून सुटत नाही. तूच तू विठ्ठल, तूच तू विठ्ठल, हाची सत्य बोल जाण आम्हा. तूच विठ्ठल आहे, तूच नामदेव आहे, असा साक्षात्कार त्यांना झाला. आणि निवृत्तीनाथ महाराजांपासून ज्ञानदेव विसोबा खेचर, नामदेवराय परिसा भागवत अशी गुरुपरंपरा परिसा भागवतांनी आपल्या अभंगामध्ये मांडली. नामदेवाचं अतिशय सुंदर वर्णन परिसा भागवतांनी आपल्या अभंगामध्ये केलं. त्यांचा गर्व गळून पडला आणि त्यांनी विठ्ठल भक्तीची सुरुवात केली. केशव परिसता नाम्या परसविता, तयाची चित्ता एक आला. ज्या विठ्ठलाचं नाव पंढरपूरमध्ये राहून परिसा भागवत घेत नव्हते त्याला नामदेवांनी साक्षात्कार घडविला का अरे बाबा विठ्ठलच ऐकवतो आणि नामदेव त्याला ते ऐकण्यास भाग पाडतो, ते दोन्ही वेगळे नाही. तयाची चित्ता एक आला, कायशी आम्ही केली या बापुडी, नामयाची घडी एक नव्हे, धिग धिग जीवित्व वाया गेले, नामया फावले परसा म्हणे, गंगा तिरी तपत्वा काळे केले, योगिया सरसे फळला दिले. एक विठ्ठल सोडून तुला दुसरं काही सापडणार नाही. हा साक्षात्कार झाल्यावर मात्र त्यांनी नामदेवाचं शिष्यत्व पत्करलं आणि ते नामदेवाच्या कीर्तनामध्ये टाळ मांदळी नाही चाड, नाम गोड विठोबाचे, वाहो टाळी या नाचो बागडे, गावो नामे गोड विठोबाचे, परिसा म्हणे येर अवघी उपाधी, नामागाता सिद्धी होईल रोकडी. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवणारे पहिले टाळकरी म्हणून परिसा भागवतांचं वर्णन आहे. परिसा भागवतांच्या गाथेमध्ये एकूण 22 अभंग उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये 2 अभंग एकादशीचं वर्णन करणार आहे. 19 अभंग हे नामदेव महाराजांचा आणि त्यांचा संवाद आहे आणि 1 अभंग ही संतांची आरती, असे एकूण 22 अभंग त्यांनी लिहिले. नामदेव महाराजांचं वर्णन करणारा अभंग
म्हणजे पांडुरंगाचं वर्णन करणाराच अभंग आहे. बिंब उमटले अंबरी, गरुड झळके टकयावरी, पैल टका कोणाचा, नामा येतो केशवाचा, नामा येतो लोटांगणी, परिसा लागतो चरणी. भगवंत प्रगट होतात, नामदेवाचं कीर्तन ऐकतात, नामदेव त्याचं दर्शन घेतो आणि त्यावेळेला परिसा भागवत नामदेवाचं दर्शन घेतो आणि मग परिसाला सर्व सुखाची प्राप्त होते, असं परिसा भागवतांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून परिसा भागवत हे वारकरी संप्रदायातले एक श्रेष्ठ भक्त आहे, याबद्दल काही शंका नाही. तसं परिसा भागवतांचंही चरित्र दुर्मिळच आहे. दुर्मिळ अशा अर्थानं का परिसा भागवतांचा नेमका जन्म कुठे झाला, परिसा भागवतांच्या आईवडिलांचं नेमकं काय नाव आहे, परिसा भागवत सकुटुंबक होते असे त्यांच्या अभंगांवरून दिसते, पण त्यांच्या पत्नीचं नाव कुठं उपलब्ध नाही. पण परिसा भागवत वारकरी संप्रदायानं प्रत्यक्ष पांडुरंगानं रुक्मिणीने त्यांची कथा परिसावी इतकं त्यांच्या कथेमध्ये सामर्थ्य होतं, एवढं त्यांचं तप होतं आणि म्हणून ते एक श्रेष्ठ भगवत भक्त होते. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती, असं ज्ञानोबारायांनी वर्णन केलेले संतत्वाची सर्व 36 लक्षणं ज्यांना लागू पडतील असे ते थोर संत आहे. प्रत्यक्ष नामदेवांचं कीर्तन त्यांनी ऐकलेलं आहे आणि ज्ञानोबारायांच्या पंढरीपूर निवासामध्ये त्यांनी ज्ञानोबारायांची सेवा केलेली हे त्यांच्या अभंगावरून दिसतंय. अशा या थोर संताचं चरित्र आपणही ऐकावं, त्याचं स्मरण करावं, त्याचं चिंतन करावं. त्याचे संस्कार, त्यांची भक्ती, त्यांची अनन्यता, त्यांची एकाग्रता नव्या पिढीमध्ये संस्काराच्या स्वरूपामध्ये रुजवावी, या कारणाने केलेला हा अट्टाहास आहे. एरवी याच्यामध्ये माझं म्हणून काहीच नाही आहे किंवा मी कोण संस्कार करा सांगणारा. फुडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही, किंवा करविली तैशी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. आणि म्हणून हे संत चरित्र मनापासून ऐका, श्रवण करा. आज एकादशीच्या दिनी आपण त्या चरित्राचा उच्चार केलेला आहे. श्रवण केलं तर सर्वांनाही त्याचा उत्तम प्रकारचा लाभ होईल. बोलताना काही चुकीचं गेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल की संत सद्गुरूची कृपा. झालेली ही सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करू. सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदाहरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. विठाला 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 विठाला.